रात्रभरपासून तुफान पाऊस हा पडत आहे. शहापूर तालुक्यातील जी भात शेती ही पाण्याखाली गेलेली आहे आणि यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. अवघ्या 10 दिवसावरती भात कापणी आली असताना भात पाण्याखाली गेल्याने शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. नेमका आता पुढं कसा जगायचा असा प्रश्न पडलेला आहे. आपण सध्या हा शेतातच आहोत. आपल्या जोडीला शेतकरी देखील आहेत. त्यांच्याशी देखील त्यांची व्यथा जाणून घेण्यावर नेमका काय सांगाल का जे तुफान पाऊस आहे, तुफान पावसामुळे भात शेतीचं काय नुकसान झालेलं आहे? ह्या तुफान पावसामुळे अक्षरशः आमचा हातातोंडाशी वर्षभराची मेहनत, आमचं वर्षातून एकच पीक असतं भाताचं आणि वर्षभरातून हे एक पीक घेत असताना ह्या अवकाळी पावसाने भयंकर मोठं नुकसान करून हातातोंडाशी आलेला घास आमचा हे सर्व पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्या पाण्याखाली झाल्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळं शासनाने याच्यावरती विचार करावा अशी मी शासनाला विनंती करतो. काय सांगाल का तुमच्या देखील मोठ्या प्रमाणात भाताचं नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? हे बघा, रात्रभर पाऊस या ठिकाणी अशा पद्धतीनं कोसळलेला आहे की या शेतामध्ये सर्व पाणी होऊन गेलेलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं की जे आमचं 12 महिन्याचं जे पीक असतंय ते पीक या ठिकाणी पाण्याखाली पूर्णपणे आलेला भात बघा. हा भात मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी या भाताला आलेला भात आता या ठिकाणी पूर्णपणे पाण्यामध्ये दाबून गेलेला आहे, सडून जाणार आहे. मग आम्ही वर्षभर खायचं काय? यासाठी मी शासनाला विनंती करतो की या सर्व शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्याला न्याय द्यावा. या शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने जाहीर करावी असे मी शासनाला हात जोडून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या व्यथा मी मांडतो आणि शेतकऱ्याला विनंती करतो. हातातोंडाशी आलेला भात हा हिरावून गेल्याने शेतकऱ्यांची मागणी आहे का महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.